Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's begin today's class. आजच्या क्लासमध्ये आपण 12th Maths 2 महाराष्ट्र बोर्ड डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स चा थिअरम आहे 1.4.2. If x equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t, so that y is a differentiable function of x, and if dx upon dt is non-zero, then dy by dx equal to dy upon dt upon dx upon dt. तर हे आहे स्टेटमेंट. आपण याच्या आधी आपण दोन थिअरम डिफरन्शिएशनचे प्रूव्ह केलेत. सेम वे इथे सुद्धा आपण तसाच प्रूव्ह करणार आहोत. सो गिवन दॅट x इज इक्वल टू f ऑफ t and y इज इक्वल टू g ऑफ t हे फंक्शन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट व्हेरिएबल दिसतोय. t हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. सो फर्स्ट स्टेप आपली असते लेट डेल्टा t बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन t आणि मग करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन x and y. सो फर्स्ट स्टेप let delta t be the small increment in t आणि हा डेल्टा टी कसा असतो नॉट इक्वल टू 0 नॉन झिरो स्मॉल इन्क्रीमेंट. ओके, दिस इम्प्लाइज डेल्टा x and delta y be the small increments in x and y respectively. ओके, and डेल्टा x आणि डेल्टा y हे पण कसे आहेत नॉट इक्वल टू 0 नॉन झिरो स्मॉल इन्क्रीमेंट्स. ओके, आता इंडिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट केल्यानंतर सेकंड स्टेप आपली असते की प्रूव्ह काय करायचंय ते बघायचं आणि ते आपण डेल्टा मध्ये लिहायचं आणि ते करेक्ट असतं. डेल्टा हे नंबर्स आहेत, डेल्टा टी, डेल्टा एक्स, डेल्टा वाय. सो त्या भाषेत आपण लिहिणार आहोत. सो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. नाव डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू इथे काय लिहिणार आपण डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी, डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ओके, हे नंबर्स आहेत आणि हे जर सॉल्व्ह केलं तर डेल्टा टी कॅन्सल होतो, नंबर्स आपण कॅन्सल करू शकतो आणि राहतं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आणि इथे काय लिहिणं गरजेचं असतं मॅथ्स मध्ये ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर लिहितोय डिनॉमिनेटर हा नॉन झिरो असायला पाहिजे आणि आहे का तो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0 कारण आपल्याकडे डेल्टा एक्स नॉन झिरो आहे आणि डेल्टा टी सुद्धा नॉन झिरो आहे. सो ही जी डिव्हिजन आहे ती नॉन झिरो आहे. सो एव्हरीथिंग इज ओके आणि करेक्टली रिटर्न. ओके, त्यानंतर काय करायचं असतं जे काही आपलं इनपुट आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल त्याचा लिमिट घ्यायचं ऍज डेल्टा टी टेन्स टू 0. जे काही स्मॉल इन्क्रीमेंट आहे ते किती स्मॉल आहे हे आपण लिमिटने दाखवतो. सो नेक्स्ट स्टेप इज टेकिंग लिमिट ऍज डेल्टा टी टेन्स टू 0. म्हणजे टी मधला स्मॉल इन्क्रीमेंट किती छोटा आहे ते आपण अशा डेल्टा टी टेन्स टू 0 या लिमिटने दाखवतो. ओके, याच्यावरून आणखी एक गोष्ट काय समजते की फंक्शन डिफरन्शिएबल असल्यामुळे हे दोन्ही फंक्शन डिफरन्शिएबल्स आहेत ऑफ टी, ऑफ द व्हेरिएबल टी. त्याच्यामुळे ते कंटिन्युअस असतात आणि जसा चेंज टी मध्ये होतोय रिस्पेक्टिव्ह चेंज त्याच्या आउटपुट मध्ये होतो. म्हणजे एक्स स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स हा पण 0 ला जातो आणि स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय हा पण 0 ला टेंड करतो. हे काय इम्प्लाय करतं डेल्टा एक्स टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय टेन्स टू 0. जशी आपल्याला नीड असेल त्यानुसार आपण या दोघांपैकी लिमिट्स वापरणार आहोत. ओके, सो लिमिट घेऊया. या स्टेपला आपण लिमिट वापरतोय. सो लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट. आता लिमिट राईट हँड साइडला देताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. आपण डायरेक्टली देऊया लिमिटच्या रूलनुसार. न्यूमरेटरला पण लिमिट येईल आणि डिनॉमिनेटरला पण लिमिट अप्लाय होईल. सो डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी आणि डिनॉमिनेटर मध्ये लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी.
सो राईट साइड मध्ये तर डिनॉमिनेटरला डेल्टा टी आहे आणि आपल्याकडे लिमिट पण तेच आहे. डिनॉमिनेटर मध्ये पण डेल्टा टी आहे आणि लिमिट पण डेल्टा टीच आहे. लेफ्ट साइडला बघा डिनॉमिनेटर मध्ये डेल्टा एक्स आहे आणि लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. बट डेल्टा टी टेन्स टू 0 इम्प्लाइज डेल्टा एक्स टेन्स टू 0. सो आपण हे लिमिट रिप्लेस करतो. सो लिमिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. ओके, आता राईट हँड साइडला काय घडतं बघा, y आणि x हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आहेत आणि लिमिट पण अप्लाय आहे. सो हे डेल्टा कन्वर्ट होतं d मध्ये. बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे काय होतं, dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt. तर राईट हँड साइड ही एक्झिस्ट झाली आहे आणि फायनाइट आहे. सो त्यांचं डिव्हिजन सुद्धा एक्झिस्ट आणि फायनाइट आहे आणि हेन्स LHS एक्झिस्ट अँड फायनाइट असं आपण बोलतो. आणि हे जी डेफिनेशन आहे ती डी मध्ये कन्वर्ट होते. सो फायनल आन्सर आपलं तयार होतं डायरेक्ट dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt. इथे एक गोष्ट काय आहे, डिनॉमिनेटर आपल्याला नॉन झिरो पाहिजे, जे की थिअरम मध्ये सुद्धा दिले. And if dx upon dt is non-zero, then prove that dy by dx equal to dy by dt upon dx by dt. तो सो आपण इथे लिहिणार आहे dx upon dt is not equal to 0, dx upon dt is not equal to 0. सो सेम स्टेप्स करायचे पाठीमागच्या दोन थिअरम मध्ये जसं केलंय तसं. इंडिपेंडेंट व्हेरिएबल मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट, त्यानंतर जे प्रूव्ह करायचंय ते डेल्टा मध्ये लिहायचं, लिमिट घ्यायचं आणि बाकीच्या गोष्टी डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट अँड फायनाइट, त्यानुसार LHS पण एक्झिस्ट अँड फायनाइट अँड हेन्स dy बाय dx इक्वल टू dy बाय dt अपॉन dx अपॉन dt. सो हा थिअरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आय होप यू अंडरस्टूड दिस थिअरम ऑल्सो. थँक यू.